कधीकधी एखाद्या व्यक्तीने लावलेला शोध संपूर्ण जगाला एक नवी दिशा देतो। एका प्रसिद्ध संशोधकाने मेंदूच्या एका अशा विकाराचा शोध लावला ज्यामुळे मेडिकल सायन्स क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आणि लाखो रुग्णांच्या जीवनात प्रकाश आणला। त्या संशोधकाचे नाव आहे डॉक्टर अलोइस अल्झायमर आणि 14 जून हा त्यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी आदिनाथ आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय goprek.com। डॉक्टर अलोइस अल्झायमर यांचा जन्म 14 जून 1864 रोजी जर्मनीमध्ये झाला। त्यांनी आशा फेनबुर्ग आणि तुंबिनगण येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले। लवकरच त्यांना न्यूरोसायन्स आणि मेंटल डिसऑर्डर्स या क्षेत्रामध्ये विशेष रस निर्माण झाला। 1901 मध्ये त्यांना ऑगस्ट डिटर नावाची एक महिला रुग्ण भेटली जिने स्मरणशक्ती गमावली होती। डॉक्टरांनी 6 वर्ष सातत्याने निरीक्षण केले। तिच्या मृत्यूनंतर त्यांनी तिचा मेंदू मायक्रोस्कोप खाली तपासला आणि त्यामध्ये अमायलोइड प्लेट्स आणि न्यूरोफायब्रिली टंगल्स नावाचे असामान्य बदल त्यांना आढळले। हाच मेंदूतील बदल आज अल्झायमर विकार ओळखण्याचा मुख्य आधार मानला जातो। 1906 मध्ये त्यांनी आपले संशोधन जर्मन सायकेट्रिक काउन्सिल समोर सादर केले। त्यानंतर एमिल क्रिपेलिन या प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञाने 15 जुलै 1910 रोजी प्रकाशित झालेल्या त्यांच्या टेक्स्टबुक ऑफ सायकायट्रीच्या 8व्या आवृत्तीत या आजाराला अल्झायमर डिसीज असे नाव दिले, ज्याला प्रिसोलाइन डिमेन्शिया असेही म्हणतात। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या।